बिहार निवडणुकीमध्ये महाआघाडीला फटका का बसलाय त्याची काही कारण आहेत, आपण ती पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। जागा वाटपाचा घोळ अखेरपर्यंत कायम राहिला हे एक मोठं कारण आहे। त्याचबरोबर 11 जागांवर एकमत न झाल्यामुळे मैत्रीपूर्ण लढण्याची नामुष्की तयार झाली। काँग्रेस आणि आरजेडी एक मैत्रीपूर्ण लढती झाल्या आणि त्याचा मोठा फटका बसलाय। काँग्रेसला अपेक्षित यश काही मिळालं नाही। तर लोजप एनडीए सोबत गेल्यानं आरजेडीच्या मतांची विभागणी झाली। लोक जनशक्ती पक्षाचा मोठा फटका आरजेडीला बसलाय। तर कुटुंबामध्ये एक सरकारी नोकरीचा मुद्दा पटवून देता आलेला नाहीये। तेजस्वी यादव यांनी ही घोषणा केली होती की कुटुंबातल्या एका सदस्याला आम्ही नोकरी देऊ, मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही। तर बिहारचा निकाल पाहता विरोधकांनी आता धडा घेऊन आपलं दुकान बंद करावं। महाराष्ट्रात ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना आपलं दुकान बंद करावं लागलं, तसं काँग्रेसनं सुद्धा आपलं दुकान बंद करावं असा टोला नारायण राणेंनी लगावलेला आहे। काँग्रेसने दुकान बंद करावं, आता काय राहिलं नाहीये। महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी दुकान बंद करावं जसं तसं तिथे काँग्रेसने आता बंद काय 7 म्हणजे काय। आणि त्यामुळे हे आमचे विरोधक जे नुसतं विरोधाला विरोध म्हणून करतायत ते आता बंद केलं पाहिजे। बिहारच्या निवडणुकीमुळे एक धडा घ्यावा आमच्या विरोधकांनी आणि गप्प बसावं।